मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे मुल्लेर किल्ला पाहण्यासाठी आणि सगळे बस पकडलेली एकदम घाईमध्ये। आवरतच होतं, बस आली आणि बस थांबवली, पटापट आवरून आपण बस पकडली। अजून सुद्धा का कुठे घालताय। तर आता आपण मुल्लेर किल्ला करण्यासाठी चाललेलो आहे। मुल्लेरच्या पायथ्याशी जाऊन म्हणजे बस सोडणार त्या ठिकाणी, तिकडनं आपल्याला किल्ला स्टार्ट करायचा आहे। तर चला आता बघूया, इकडनं एक 10 ते 15 किलोमीटर अंतर आहे। जाऊ, एक 20 मिनिटामध्ये जाऊ। तर आता आपण पोहोचलोय मुल्लेरवाडीमध्ये आणि मुल्लेरवाडीपासून ज्याचा पायथा आहे ना 3 किलोमीटर आहे। तर एक 15-20 मिनटं चालत जायचं आहे आपल्याला। इकडे चालत चालू आहे। तर मित्रांनो बघा, हा रोड आहे ना मुल्लेरवाडीतून आलाय। मुल्लेरवाडीतून आल्यानंतर ना तुमच्या लेफ्ट साईडला इकडे एक मंदिर दिसते आणि बरोबर सरळ इकडे या ठिकाणी हा रोड जातो। हा जातो किल्ल्याकडे। इथं पाटी लावलेली मुल्लेर गड म्हणून, त्याच्यावर बांध नाही ॲक्च्युली, परंतु त्याच्या बाजूची जी कमान आहे, ही कॉलेज आहे, त्याच्या बाजूने आपल्याला सरळ पुढे जायचं। हा, तर मित्रांनो आता आपण पोचलोय पायथ्याशी मुल्लेरच्या। मुल्लेरलाच मोरागडही मुल्लेरला मयूरगडही बोललं जातं या ठिकाणी, असं आता आपल्याला इकडे आत्ताच समजले। हा दिसतो ना समोर, तो आहे मुल्लेर आणि त्याच्यावरच आपल्याला इकडं दुसरा किल्ला करायचा आहे। तेव्हा मुल्लेरला जाताना अशी एक विरगळ एका ठिकाणी दिसते आपल्याला, एका खड्ड्यामध्ये। हा मुल्लेरचा इकडे रस्ता आहे। खतरनाक रोड आणि सकाळी त्या रोडवरती आपण पायपीट करतोय किल्ले शोधण्यासाठी। तर आता चांगला रोड संपलेला आहे आणि खडतर प्रवास सुरू झालेला आहे। ट्रेकचा फील घेत आपले मित्रमंडळी चाललेले आहेत आणि एक मित्र फक्त मॅपच शोधतो कुठं जायचे। आता शिक त्याला किल्ले भेटायला लागले एक 2 महिन्यापासून तयारी करतो बिचारा आणि आता हळूहळू भेटायला लागलाय मॅप। शॉर्टकट काढत एकदम जंगल रस्त्याने चाललोय आपण। एवढीच रोड आहे जायला वरती, एकदम छोटच आहे, त्याच्यातून वाट काढत जायचं। वरती वाट चांगली आहे। हा, खतरनाक। हो, वरती आलो मोठी वाट आहे या ठिकाणी। तर मित्रांनो एक पॅच कंप्लीट आलाय आणि आपण जे दगडी खिंड आहे त्या ठिकाणी पोहोचलोय। हे बघा, असं बांधकाम आहे आणि इकडनं दरवाजा आतमध्ये एंट्रीला, त्याच्या एंट्रीवरती तिथं हनुमानाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा दिसतोय। तिकडनं आपल्याला वरती जायचंय। तर चला, आत्ता 8 वाजले, म्हणजे 1 तास झाला आपल्याला चालू करून। 7 वाजता चालू केलं। त्या ठिकाणी पहिली विश्रांती घेतली आपण, कारण एवढा प्रवास करत आलो आपण पूर्ण त्या गावातून। या गावामधून चालत इकडं आले। तर आता इकडनं मेन दरवाजातून वरती आलो आपण। बांधकाम आहे, आत्ताच केलेली आहे नवीन। बांधकाम जर तुम्ही बघितलं ना, एकदम व्यवस्थित वाटतंय, सुस्थितीत। हे आत्ताच केलेलं आहे। पायऱ्या आहेत, भारी वाटते स्ट्रक्चर इकडचं जर तुम्ही बघितलं नाही। आता नाही पाणी दिसतंय पायऱ्यांवरती, शेवळच पूर्ण। हा, सकाळचं वातावरण एक नंबर आहे, पण म्हणजे अजून थकवा तरी जाणवत नाही आम्हाला, पण लवकरच ती वेळ येणार आहे, कारण सूर्य जसा जसा वर येईल तशी ट्रेकिंगची हाऊस कंप्लीट होणार आहे। खाली 2 तोफा ठेवलेल्या आहेत। हा, शिवप्रसाद आणि रामप्रसाद अशी नाव आहे त्यांची। आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आलो आणि पायथ्याशी या 2 ठिकाणी तोफा ठेवलेल्या आहे। एक आहे शिवप्रसाद आणि ही रामप्रसाद। त्याच्याच एक्झॅक्ट वरती सोमेश्वर मंदिर आहे शंकराचं, तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलं आहे। हे तोफा बघितला व्यवस्थित याच्यामध्ये आहे, म्हणजे आत्ताच काम केलं वाटतं त्यांचं। तर आता मंदिरात दर्शन घेण्यासाठी आपण चाललो आहे। भव्य असा दगडातला नंदी या ठिकाणी ठेवलेला वरती।
नमः शिवाय. हो हो. हे बघा हा तो नंदी मोठा दगडात कोरलेला. त्याच्यासमोर एकदा कासव जायचं का? आणि इकडे मंदिर आहे. इकडून जायला आहे. मंदिराचं स्ट्रक्चर आहे पूर्ण खाली किंवा अंधारात खाली उतरायला लागते. टॉर्च काढले. या ठिकाणावरून थोडं दिसतंय. तर मंदिरात आपलं दर्शन झालेलं पाठीमागे सोमेश्वरचं. आणि त्या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आल्यानंतर ना तिकडनं पायवाट जाते. तिकडनं आपल्याला वरती जायचं आहे. इकडं वरती गडावर या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे मुल्लेर किल्ला करण्यासाठी. त्यालाच मयूरगडही बोललं जाते. 2 नाव आहे त्याला. या ठिकाणी पहिलेच पाण्याचा टाक लागलेले. आत्ता आपण मुल्लेरच्या पायथ्याशी आहे आणि या ठिकाणावरून त्याची चढाई चालू करतोय. म्हणजे त्या खिंडीत आहे. जी मुल्लेर गावातून खिंडीपर्यंत येण्यासाठी कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतात आहे. आणि तिकडनं मुल्लेर किल्ला चालू होते. किल्ल्याच्या सुरुवातीलाच इथे पाण्याचा टाक आहे पाठीमागं. आणि इकडनं एक दरवाजा आहे भुयारी दरवाजा. त्याच्यातून वरती जायचं आहे आपल्याला. जसं की तुम्ही गोरखगडच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ना सेम तसा दरवाजा आहे. या ठिकाणावरून भुयारीतून आत घुसणार आणि वरती निघणार. जाण्याची वाट आहे एकदम दगडगोटे. आणि इकडे त्याचं प्रवेशद्वार आहे. ते प्रवेशद्वारामध्ये पडझड झालेली आहे पूर्ण दगडी पडले. त्यामुळे ह्याच्यातून आपल्याला वरती चढायचं मार्ग काढत असा हा मेन दरवाजा आहे. इकडे जसं चढून त्या दरवाजामधून वरती येत ना तसा रोड आहे. आणि बरोबर कपारीला या ठिकाणी वरती चढायचं आपल्याला. चला दगडी पायऱ्या कोरलेल्या आहेत. आणि थोडेसे पायऱ्या संपल्यानंतर पूर्ण दगडगोट्यातून वाट काढत जायचं आपल्याला. हा तर पूर्ण पायवाट चालत चालत चालू. आणि सगळीकडे गवत उगले त्यामुळे लवकर काही दिसत नाही. आणि जास्त किल्ल्यांवरती अवशेषही नाही. म्हणजे एकदम कमी कमी. हा जो मुल्लेर किल्ला आहे ना मित्रांनो एकदम म्हणजे पूर्ण प्लेन प्लॅटो वरती एकदम सपाट भाग आहे. तर आपण तो भरपूर एक्सप्लोअर करत चाललेलो आहे. आणि पहिलं आपल्याला मंदिर लागलेलं आहे. तर हा बहुतेक ते इकडच्या आदिवासी लोकांचं कसलं तरी मंदिर आहे. त्या ठिकाणी आलो आहे आपण. पाहूया नाव वगैरे तर नाही कुठलं मंदिर काय. इथे मंदिर आहे एक्झॅक्ट त्याचं नाव आपल्याला माहीत नाही. संपत नाही काय. आणि या ठिकाणी सिगरेटही ठेवलेली म्हणजे बहुतेक नैवेद्य असू शकतो त्याचं. इथे काहीतरी लिहिलेलं आहे. खंडोबा असं तर त्यांचं बहुतेक. हा या ठिकाणी कुठलं तरी एक शिलालेख आहे. हा बसूया काहीतरी खाऊया का इथे. तर मुल्लेरवरली पहिली वास्तू या ठिकाणी भेटलेली आपल्याला मंदिर आहे. आता आपण पुढे जाणार वरती. ह्याच्यावरती जास्त अवशेष नाही आहे किल्ल्यावरती परंतु जेवढं दिसत ना तेवढे पाहूया. तर मंदिराच्या बाजूला जो चौथरा आहे त्या ठिकाणी आपण नाश्ता वगैरे केलेला आहे आणि थोडी विश्रांती घेतली. तर आता जो राहिला आहे पलीकडच्या बाजूचा तो अर्धा गड आपण एक्सप्लोर करायला आलेलो आहे मुल्लेर म्हणून. तर हा जो किल्ला आहे ना मुल्लेर याच्यावर जास्त असे काही अवशेष नाही. जुन्या काळामध्ये ना हा किल्ला 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पेशवे पेशवा मोरपंत यांनी हा किल्ला स्वारी करून जिंकला होता मुघलांकडून. तर मुघलांना खूप मोठा तो धक्का होता कारण मुघलांच्या हातातून हा किल्ला गेला म्हणून. त्याच्यानंतर या किल्ल्यावरती 4 तोफा होत्या जुन्या काळी परंतु एक त्यातली बोलतात की असं जी चौथी ना ती इंग्रजांनी वितळवली आणि म्हणजे ती लुप्त झाली. तर 3 तोफा होत्या त्यामधल्या 2 तोफा सापडल्यात खाली त्या पायथ्याशी जे मंदिर आहे ना त्या ठिकाणी त्या लावलेलं आहे. शिवप्रसाद आणि रामप्रसाद म्हणून या 2 तोफा त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. म्हणजे त्यांची डागडुजी करून ते व्यवस्थित लावलेले आहेत. एक तोफ म्हणजे अजून भेटली नाही कुठे ती कुठंतरी असेल ती परंतु त्यातली एक तर खराब झालेली. 3 होत्या 3पैकी 2 खाली लावल्यात. तिसरी तोफचा अजून काही अंदाजा नाही. तर आता आपण वरती ते एक कमान आहे त्या ठिकाणी तो बहुतेक दरवाजा इकडनं दिसतोय तो पाहण्यासाठी चाललेला आहे. मंदिरापाशी आपण आहोत आता सध्या इकडं निघतोय. आता ह्या रोडने पुढे जाणार आहे या ठिकाणी पण पाणी खूप खराब आहे. हे बाजूला चौथऱ्याचं बांधकाम आहे. पडझड अवशेष
बाई किल्ल्यावरील दुसरी एक वास्तू आहे, पडकी आहे, फक्त चौथरा राहिलेला आहे आणि पूर्ण गवत उगले त्याच्यावरती. तर आपण तिकडनं सरळ पुढे चालू, आपल्याला जायचं त्या कॉर्नरला ज्या ठिकाणी एक दरवाजा दिसतोय. तर आपल्याला लांबून जी कमान दिसत होती ना ती या ठिकाणी आपण पोहोचलोय. फक्त कमान राहिलेली आतमध्ये, बाहेर बाकी काहीच नाही, ना काही चौथर आहे ना काय, फक्त दगडी अवशेष साईडला पडलेले. ही ती कमान आहे, फक्त कमान साबूत राहिली याची किल्ल्याची, मुल्लेर किल्ल्याची. तिचे भरपूर पडझड आले, असे दगडी पडले बघा खाली तिचे. हा, ही लास्ट वास्तू आहे, खाली दरवाजे आहेत, ते दरवाजे पाहण्यासाठी आपण जाणार थोड्या वेळात. त्याच्या आधी आपण मोरा केला ना, तर ती कमान पार करून आपण पुढं आलोय आणि कमानीतून सरळ पुढं खाली आल्यानंतर ना या ठिकाणी पाण्याचं एक टाकं आहे मोठं, भरपूर पाणी त्याच्यामध्ये. हो, सुंदर आहे, पाणी स्वच्छ आहे एकदम, खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. आणि त्या पाणी टाक्यात सरळ पुढं कमीत कमी 5 ते 6 पाणी टाके, 1 2 3 4 5 6 7 आहेत. या लाईन, ही लाईन आहे ना सरळ पाण्याची टाकी आहेत पूर्ण. मोठं पाण्याचं टाका आपण बघून वरती आलेलो आहे पुन्हा. या किल्ल्यावर येण्यासाठी 2 वाटा आहेत, एका ठिकाणावर आपण चढलो आणि दुसऱ्या ठिकाणावरून उतरतोय. या ठिकाणी एक दरवाजाचा अवशेष आहे, म्हणजे दरवाजाचे प्रॉपर त्या ठिकाणावरून आपण उतरतोय. हा येतो दरवाजा. हा दरवाजा या ठिकाणावरूनही बरेच जण चढतात आहे. तर आता आपण उतरतो, कारण आपण पाठच्या दरवाजाने चढलो, तो आपल्याला जवळ होता, ते इकडनं उतरतोय खाली आपण. हा दुसरा दरवाजा आहे छोटासा, वरती पहिला लागला, त्याच्यानंतर हा खाली दुसरा आहे. आणि आपण तिकडनं चढलो ना, तिकडनं फक्त एकच दरवाजा होता ज्याच्यातून आपण वरती गेलो, तो पडला होता. आता इकडनं जर उतरतोय ना, तर इकडनं वरती एक लागला, हा एक लागला, म्हणजे 2 दरवाजे आत्तापर्यंत तरी चालेत. आपण तो दुसरा दरवाजा उतरतो ना खाली, तर या ठिकाणी पाण्याची एक टाकी लागलेली आहे, दगडामध्ये कोरलेली पूर्ण भिंतीला या ठिकाणावरून. आणि त्याच्याच अपोजिट बरोबर या ठिकाणी गुफा वगैरे, त्या पाहण्यासाठी आपण चाललोय पुढं. या ठिकाणी ही मोठी आहे आणि एक छोटी बाजूला. हो, राहायची व्यवस्था भरपूर मोठी आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर स्टेज केलं आपण. या ठिकाणी एक ही छोटी, आणि आपल्याला इकडनं खाली उतरायचं असं. तर या ठिकाणावरून आपण खाली उतरलो आणि हा तिसरा दरवाजा आहे फायनल बहुतेक. या दरवाज्यातून खाली जायचं आता आपल्याला. असे 3 दरवाजे लागलेत आणि हा बहुतेक करून संपलाय, कारण खाली तर आता दिसत नाही कुठला दरवाजा. हा लास्ट आहे. लास्ट ही मित्रांनो, तो फायनल दरवाजा होता, लास्ट आहे. आता खाली काय नाही, आता आपल्याला वाट काढत 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 पुढे जायचंय. आणि तिसऱ्या दरवाज्यातून आपण ना एक्झॅक्ट खाली उतरल्यानंतर ना थोडंसं टर्न मारून या ठिकाणी बघा हनुमानाची मूर्ती आहे, त्या ठिकाणी हे लावलेलं आहे, एकदम छोटी दिसते इकडनं. त्याला जायला रस्ता बहुतेक नाही तिथं, कारण ती एकदम मधोमध्ये डोंगराच्या. तर मित्रांनो, फायनली आपला मुल्लेरचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आपण हे उतरतानाचे पण 3 दरवाजे कवर केले आणि जो चढतानाचा पलीकडच्या वाटाचा तो पण कवर केला, कारण इकडे येण्यासाठी 2 वाटा आहेत पहिले आपण सांगितल्याप्रमाणे. वरती पाण्याची सुविधा मुबलक आहे आणि राहण्यासाठी व्यवस्थित जागा आहे, परंतु परमिशन राहण्याची भेटते की नाही हे माहीत नाही आपल्याला. तर आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, धन्यवाद.